नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहायला पाहिजे. आता पावसाचे दिवस चालू आहे आणि सगळ्यांच्याच घरी भज्याची फरमाईश असते. पण तेच बेसन पिठाचे भजे खाऊन जर कंटाळा आला असेल तर असे मूग डाळीचे भजे तुम्ही नक्कीच घरच्यांना करून खाऊ घाला. खूप छान होतात आणि कुरकुरीत होतात. हे बघा, इथं मी 1.5 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी भिजून द्यायची आहे. हे बघा, डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता एक जार घेतला मिक्सरच्या जारमध्ये टाकून जेवढं पाणी डाळीसोबत येईल तेवढ्याच पाण्यामध्ये वाटून घ्यायचे आहे. वरतून पाणी टाकायचं नाही. बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. आणि भजे कुरकुरीत होण्यासाठी आणखीन एक टिप्स सांगणार आहे, ती पुढं चालून तुम्हाला दिसेलच. तर सगळं बॅटर आपण अशा पद्धतीनं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक छोटंसं वाटण तयार करून टाकायचं आहे. हे बघा, त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी 10-12 हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे. तर आपल्याला हे सुकंच असं काढून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. जेवढं डाळीचं पाणी होतं तेवढ्याच याच्यात हे करून घेतलं. हे बघा, इथं मी 2 चमचे पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे डाळ काढून ठेवली ती बाजूला. ती डाळ त्याच्यामध्ये टाकल्यामुळं भजे खूप क्रंची होते. आणि 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहे, लंबे कोथिंबीर. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडा ओवा क्रश करून टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद टाकायची. अशा पद्धतीने जर तुम्ही भजे केले ना तर वेळ पण कमी लागतो आणि भजे पण खूप छान कुरकुरीत होतात. काहीतरी वेगळी टेस्ट भेटते खायला. तर इथं मी पहिलंच तेल गरम व्हायला ठेवलं होतं. तर तेल जास्त गरम नाही होऊन द्यायचं आणि जास्त थंड पण नाही होऊ द्यायचं. म्हणजे असं मीडियम पाहिजे ना आपल्याला तेल, म्हणजे भजे आपले कुरकुरीत होते. कारण की जास्त जर तुम्ही तेल गरम होऊन दिलं तर भजे वरून करपून जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळं मीडियम पद्धतीचं तेल गरम पाहिजे ना आपल्याला. हे बघा, आपलं एकदम मस्त तेल गरम झालेलं आहे. तर आपण असे सगळे भजे सोडून घेतले. आणि आता मुग डाळीचे भजे म्हणलं थोडेफार चिटकतात, तर तुम्ही असं काहीतरी धरून मगच त्याला हे करा. हे बघा, किती छान असा कलर पण खूप छान आलेला आहे. भजे तर एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. असे भजे नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि मला कमेंट करून सांगा, तुम्ही पहिले असे बनवून खाल्ले का भजे? तर असेच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी शारदास किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.